असे आपल्या सर्वांचे लाडके आणि प्रत्येक प्रश्नावरती ताबडतोब इलाज आणि त्याचं उत्तर मिळवून देणारे आपल्या सर्वांचे आदरणीय मनोजदादा जरांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट, राजस्थानी मल्टीस्टेट आणि त्याचबरोबर इतर 10 ते 12 छोट्या मोठ्या टपऱ्यामध्ये चालत असणाऱ्या मल्टीस्टेटमध्ये दादा छत्रपती गेवराईची छत्रपती मल्टीस्टेट यामध्ये अडकलेल्या गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, सेवानिवृत्त कर्मचारी, धुनी भांडी करणाऱ्या महिला, मोलमजुरी करणारे मजूर यांच्या लाखो रुपयाच्या ठेवी गेल्या 2.5 वर्षापासून या सर्व मल्टीस्टेटमध्ये अडकलेले आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून दादा या विषयावरती प्रत्येक ठेवीदार रस्त्यावरती येऊन आपापल्या पद्धतीनं आपापल्या भागामध्ये रस्त्यावरती येऊन वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन, वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे, निवेदन दिल्यानंतर दादा पहिल्यांदा बीडमध्ये जर मी कुठलं निवेदन दिलं होतं तर ह्या हरामखोर अवलादी देश सोडून पळून जाऊ नयेत म्हणून यांचे पासपोर्ट जप्त करण्याचं काम सर्वात अगोदर सावंतसाहेब बीडमध्ये केलं होतं. म्हणजे हे विदेशामध्ये पळून जाऊ नयेत, त्यांचे पासपोर्ट जप्त झाले म्हणून त्यांना विदेशामध्ये पळून जाता आलं नाही. त्याच्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा असेल, जिल्हाधिकारी कार्यालयावरती दादा 8 दिवसाचं आमरण उपोषण असेल, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये तुम्ही येणार होतात परंतु काहीतरी कामानिमित्त तुम्ही बाहेर गावी होतात. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दुसऱ्यांदा 7 दिवसाचं आमरण उपोषण या ठेवीदारांच्या पैसे मिळवण्यासाठी सर्व ठेवीदाराला सोबत घेऊन आपण केलेलं आहे. आणि प्रत्येक वेळेस काही ना काही आंदोलन केलं की काही छाटूर माटूर कारवाई केली जाते. बीड पासून दिल्लीपर्यंत आपण गेलो ताई, बीड पासून दिल्लीपर्यंत आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या बरोबर दादा 2 वेळेस मंत्रालयामध्ये बैठका झाल्या, गृह विभागाबरोबर 2 वेळेस बैठका झाल्या. आपल्या बीड जिल्ह्याचे तत्कालीन स्वर्गीय पालकमंत्री अजितदादा यांच्या बरोबर नाना आपण त्या बैठकीला होतो. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या ठिकाणी बैठक झाली, परंतु बैठक झाली की 2 दिवस फक्त कारवाई कागदा हलतात, त्याच्यानंतर जैसे ती परिस्थिती होती. आज ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये ईडीनं काय ज्या जप्त केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्या अद्यापपर्यंत एमपीआयडी मध्ये समाविष्ट झालेल्या नाहीयेत. गेल्या वर्षी दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांनी गृह विभागाच्या बैठकीमध्ये शब्द दिला होता की ईडीनं जप्त केलेल्या प्रॉपर्टी आहे एमपीआयडी मध्ये समाविष्ट करा, त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करा. परंतु दादा महत्वाची गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मला सांगायची आहे, ज्ञानराधाच्या संदर्भामध्ये ज्ञानराधानी ज्या नॅशनलाइज बँकेकडून जे कर्ज घेतलंय त्या कर्जाची जर रक्कम एखाद्या बँकेची जर सांगितली, भारतीय जनता पार्टीचे वेगवेगळ्या पदावरती काम करणारे मोठमोठे नेते, परंतु मी कधी पार्टीचा आणि कुणाचा विचार केला नाही, कारण मी सर्वसामान्य घरातला मुलगा आहे, सर्वसामान्याचं पोरग म्हणून मी रस्त्यावर आलो होतो. त्याच्यामुळं मी तळागाळातली माहिती जमा केली. दादा ज्ञानराधाची 10 रुपयाची प्रॉपर्टी असेल तर ज्ञानराधानी त्याचं व्हॅल्युएशन 20 रुपये केलं आणि त्या 20 रुपयावरती 50 रुपयाचं नॅशनलाइज बँकेकडून लोन घेतलंय आणि आता ती प्रॉपर्टी आपण जप्त केली आहे एमपीआयडी मध्ये, ईडी मध्ये. आता ती प्रॉपर्टीचा लिलाव जरी झाला दादा तर त्या प्रॉपर्टीचे पैसे मार्केटमध्ये 10 रुपये आणि त्याच्यावरती बोजा 50 रुपयाचा आहे. बरोबर आहे मी बोलतो ते बरोबर आहे का? म्हणजे आता पैसे आम्हाला कसे मिळणार आहेत दादा? तुम्हाला एक विनंती आहे, नॅशनलाइज बँकेने जे कुठे ग्रुपला कर्ज दिलंय त्या कर्जाची चौकशी तुम्ही लावा, अधिकृत चौकशी तुम्ही त्या कर्जाची लावा, तो विषय बाजूला ठेवा, त्या प्रॉपर्टी अगोदर विका, त्या प्रॉपर्ट्या ईडीनं जप्त केलेल्या एमपीआयडी मध्ये त्या जप्त करा आणि त्या प्रॉपर्टीचा तात्काळ लिलाव करून या माझ्या मावल्यांना, गोरगरीब ठेवीदारांना, कष्टकऱ्यांना आणि शेतमजुरांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फुल नाही फुलाची पाकळी सध्या वाटप झाली पाहिजे. आता ज्ञानराधावरती अवसाय घालाय, साईरामवरती अवसाय घालाय, राजस्थानीवरती अवसाय घालाय. अवसाय हा आपल्यापैकी माणूसच आहे, तो त्यांच्या पद्धतीने चांगले काम करतायत. परंतु दादा आता ठेवीदार सुद्धा जागरूक असला पाहिजे. आता
ते ज्या पद्धतीने काम करतायत तो सगळा ज्ञानराजाच्या वसुलीमधला खर्च ते तिथं दाखवायला लागले. आता मी गेल्या आठवड्यामध्ये DDRंची भेट घेतली. जालन्याच्या भोकरदन शाखेला म्हणले आमचे कर्मचारी आठवड्यातून दोनदा जाऊन आले. कुणाला माहिती का ते दोनदा आलते? मग जाताना गाडीचा खर्च, जेवणाचा खर्च ते कुणाच्या पैशामध्ये? ज्ञानराजाच्या जमा झालेल्या पैशामध्ये. याच्यावरती सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर त्यांच्या ज्या काही प्रॉपर्ट्या अजून MPID आणि ईडीला सुद्धा काही दादाच्या प्रॉपर्ट्या माहित नाहीत. वारंवार आपण त्या प्रॉपर्ट्या त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर असणाऱ्या ज्या काही प्रॉपर्ट्या आपण पोलीस प्रशासनाला, गृह विभागाला सांगून देखील त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. मग हे का दुर्लक्ष केलं जातंय? सगळ्या मंत्र्यांना, सगळ्या आमदारांना, आता आपल्या बीड जिल्ह्यामधून जर सांगायचं झालं तर दादा परवा दिवशी मला आदरणीय आपले ठेवीदारांच्या प्रश्नावरती जे प्रश्न नेहमी मांडतात, दास अण्णांचा फोन आला. मला म्हणले 4-8 दिवसामध्ये बैठक लागणार आहे. अण्णा म्हणलं याच्या अगोदर आपल्या 4 बैठका झाल्या. बैठका होतात आणि फक्त 2 दिवस कारवाई होती. त्याच्यानंतर जैसे ते परिस्थिती होती. दादा आतापर्यंत ज्ञानराजा आणि इतर मल्टीस्टेटच्या दारामध्ये पोरं लटकेलेत, फाशी घेतली. छत्रपती मल्टीस्टेटच्या संदर्भामध्ये दारामध्ये फाशी घेऊन सुद्धा अद्यापर्यंत संतोष भंडारीला अटक झालेली नाही. ज्ञानराजाचे सगळे संचालक अटक झालेले नाहीत. त्यांचा राजकुमार सुद्धा बीड मध्ये फिरतोय. त्यांचा राजकुमार आर्यन माहिती ना, तो बीड मध्ये युवा उद्योजक म्हणून त्याला देश पातळीवरती त्याचा गौरव झाला होता. त्याच्या कंपनीने सुद्धा दादा लाखो रुपयांचा फ्रॉड केलेला आहे. त्याच्या कंपनीची लॉन्चिंग करण्यासाठी सुद्धा जे काही लोन घेतलेले त्या लोनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. त्या पोराला सुद्धा याच्यामध्ये आता आरोपी केलं पाहिजे, कारण ते आता 18 वर्षाचे झाले. कारण आमचे आतापर्यंत 54 लोक मेलेत. आज एक माणूस जर मेला तर सगळा महाराष्ट्र हळहळ करतो. परंतु आमच्या या गोरगरीब मायमावल्यांचे 24 ठेवीदार मृत पावलेले आहेत, तरी या सरकारला जाग येत नाहीये. माझ्या माता भगिनी, माझ्या बहिणींचे लग्न अद्याप राहिलेले आहेत. दादा परवा दिवशीचा तर एक असा किस्सा आहे. मित्राच्या बहिणीला पाहुणे आले, पसंती झाली आणि पोराकडच्या परिस्थितीबद्दल त्यांनी जाणून घेतलं आणि त्यांना कळालं की ह्यांना बायपास मधले पैसे आलते 50-60 लाख रुपये आणि त्यांना कळालं हे ज्ञानराजामध्ये सोयरीक मोडली. म्हणजे ही सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे. रेल्वेचा पैसा, बायपासचा पैसा, सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनचा पैसा आणि राबणाऱ्या माझ्या माता भगिनी ज्या आहेत ना, कष्ट करतात, शेतामध्ये खुरपतात, 1-1 रुपये, 50,000, 1 लाख, 2 लाख, दादा जेवढी रक्कम झालेली आहे आता जमा, सुरुवातीला जे छोटे ठेवीदार आहेत त्यांना वाटप करण्याचं नियोजन सुद्धा तुम्ही लावा. आणि दादा तुम्ही जर एकदा मनावरती घेतलं, महाराष्ट्र जाणत नाही तर अख्खा देश जाणतो की जरांगे पाटलांनी जर ठरवलं तर तो प्रश्न तात्काळ मिटतो. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याच्या दारात गेलोत, आमदारांच्या दारात गेलोत, खासदारांच्या दारात गेलोत. आम्हाला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाहीये. याच्यामध्ये 18 पगड जातीचा ठेवीदार आहे. आता काल मी तुमची पोस्ट टाकली की मला 2-4 असतेच हुलके, अरे भैया म्हणले पाटलाची, अरे का दुखायला लागलं का, आणि लय जणांचं पोटसूळ दुखलंय का इथं आपण येणार आहेत म्हणून. परंतु मी आपल्या पोटसूळाला भी घालत नाही, मी कुणाला मोजित नाही. मी माझ्या ठेवीदारासाठी पहिल्यापासून रस्त्यावर आलोय आणि जो माणूस आमच्या पाठीमागे उभा राहील, जो आम्हाला न्याय मिळवून देईल, आमच्यासाठी रस्त्यावर येईल, आमच्या प्रश्नावरती आवाज उठवेल, आम्ही त्याच्या पाठीमागे दादा उभा राहणार आहेत. आणि आमची सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे की येत्या काही दिवसामध्ये तुम्ही आम्हाला फक्त आदेश द्या, एखादे आंदोलन ठरवा, बरोबर ना, एखादं आंदोलन ठरवा किंवा ते एखादं आंदोलन आपण आज इथून जाहीर करू. त्या आंदोलनामध्ये दादा फक्त तुम्ही आमच्या बरोबर येऊन बसा. सरकार तुमच्या पायापाशी येतं हे सगळ्या देशाला माहिती. कारण गोरगरीब जनतेचे पैसे मिळाले पाहिजेत, ह्या माता मावल्यांचे पैसे मिळाले पाहिजेत. दादा आंदोलनाची सुरुवात झाली त्यावेळेस माझ्या बरोबर 18 पगड जातीतले लोक होते. महेश डोंगरे सारखा वंजारी समाजातला मुलगा, फयाजबाई सारखा मुस्लिम समाजाचा, तीर्थापुरी बाणेगावचे फाळके मामा, सावंत साहेब, गेवराईचे बरकशे तिली समाजाचे आहेत. म्हणजे इथं जातीचा विषय नाहीये, इथं पैशाचा विषय आहे. आणि जो आमचे पैसे मिळवून देईन आम्ही त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू. आणि आम्हाला आता एकच आशा आहे, मुख्यमंत्र्याचं दार ठोठावलंय, उपमुख्यमंत्री झाले,
आमदार झालेत, खासदार झालेत आणि दादा हे सगळे लोक इलेक्शन पुरता आम्हाला जवळ करतील. इलेक्शन आले की बैठक लावणार, अधिवेशन आलं की बैठक लावणार आणि पुन्हा जैसे थे प्रशासन सुतासारखं जर नीट करायचं असेल तर दादा तुम्हाला आमच्यामध्ये रस्त्यावर यावं लागेल. दादा 18 पगड जातीचा समाज तुमच्याकडे आशेनं पाहतोय आणि आम्हाला खूप मोठी आशा आणि अपेक्षा आहे. आज आपण संपूर्ण मराठवाड्यातून आलोत. दादाने आपल्या बरोबर यायला पाहिजे का नाही? आपण जे आंदोलन घेतो त्या आंदोलनाला कमीत कमी 10,000 लोक जमले पाहिजे. मनोज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सगळे आंदोलनाला येतात. दादाला मी तसा शब्द देऊ? शब्द देऊ का? नाहीतर आंदोलन ज्या दिवशी त्या दिवशी पुन्हा 500 ते सांगायला लागलो मी. जर लोक